Welcome to Momentum Academy. 12th class Maths Maharashtra Board Maths 2 Maharashtra Board Chapter 2 Application of Derivative Exercise 2.4, Type 2 Problem number 1. Find the values of x for which the following functions are strictly increasing. ओके आपल्याला काय करायचं आहे x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ओके खालील दिलेल्या फंक्शन नुसार आणि ते काय पाहिजे आर स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ओके तर मग आता इथे काय करायचं आपल्याला f(x) इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस. प्रॉब्लेम लिहिल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले काय करावं लागेल डेरिव्हेटिव्ह फाइंड करावं लागेल. ओके त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करू. डेरिव्हेटिव्ह ऑफ x so is equal to 3 to the 6x square minus 3 to the 6x square minus 12. कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 डायरेक्ट घ्यायचा. आता डायरेक्ट घेतल्यानंतर इथे डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 6x square minus 6x square. ओके तर पहा इथे फक्त x राहणार कारण इथे क्यूब होता तो स्क्वेअर राहिला ना. 3 to the 6 3 minus 1 इथे 3 to the 6. ओके 2 minus 1 म्हणजे 6x square minus 6x minus 10. ओके आता इथे जर घेतलं आपण तर 6 काय निघणार कॉमन कारण 6 मध्ये ओके 6 चा भाग जर ते ओके वन टाइम ओके 2 टाइम. मग इथे काय राहिला x स्क्वेअर मायनस 1 ओके आणि मायनस 6 to the 12 6 to the 12 x स्क्वेअर मायनस 1 आणि मायनस 2. काय म्हणजे तिथे x स्क्वेअर मायनस 1 मायनस 2. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 6. ओके आता याचा शॉर्टकट फॉर्म्युला घेतला तर x मायनस ओके 2. ओके आता बघा x मायनस 2. ओके आता इथे x मायनस 2 जर घेतला कारण इथे काय 12x आहे. ओके इथे किती रिमेन राहिला पाहिजे 2. ओके तर 2 चं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल आपल्याला आणि ते स्क्वेअर रूट घेऊ शकतो आपण नाही घेऊ शकत आहे बरोबर. ओके मग आता घेऊ शकत नाही तर काय करावं लागेल आपल्याला जर इथे 6 ओके भाजला होता तर आपण दिलाय. ओके 6 कॉमन काढला. ओके का बरं डिव्हिजिबल होता तो. ओके 6 ला आणि 12 ला. ओके तर 6 कॉमन काढल्यानंतर x स्क्वेअर मायनस x मायनस 2 x स्क्वेअर मायनस x मायनस 2. ओके 6 to the 12. ओके 12 घेतल्यानंतर या ठिकाणी काय ओके काहीचा रूट 2 तर याचा जर स्क्वेअर रूट घेतो म्हटलं तर स्क्वेअर रूट त्याचा स्क्वेअर रूट तिथे घेऊ शकणार नाही आपण. ओके अंदर मध्ये आपण त्याचा स्क्वेअर रूट घेऊ शकणार नाही. ओके मग स्क्वेअर रूट घेऊ शकणार नाही तर या ठिकाणी ओके काय घ्यावं लागेल आपल्याला हे डायरेक्ट घेऊ शकणार नाही आपण कारण आपल्याला 2 केस चेक करायचे आहे. किती केस चेक करायचे आपल्याला 2 केस चेक करायच्या आहे. 2x³ मायनस 3x³ मायनस 12x ओके प्लस 6 आपल्याकडे x² मायनस x आणि मायनस 2 x² मायनस x मायनस 2. ओके इथं 2 आला तिथे रूट 2 जर घेतला आपण रूट 2 ओके ब्रॅकेट स्क्वेअर. ओके तर ते पॉसिबल नाही. ते पॉसिबल नाही. 2x³ मायनस 3x² मायनस 12x प्लस 6 डेरिव्हेटिव्ह ऑफ x 6x मायनस रूट 2. ओके तसं जर घेतलं तर ओके मग आता इथे फॅक्टर पडून राहिले का इथे फॅक्टर नाही पडून राहिले. ओके फॅक्टर म्हणजे स्क्वेअर रूट. ओके तर रूट 2 चं स्क्वेअर रूट येणार नाही. मग रूट 2 चं स्क्वेअर रूट येणार नाही. ओके डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर ओके त्याचं 3 to the 6 3 to the 6 x मायनस 12. ओके आणि याचे जर फॅक्टर सपोज इथे जर आपण 3 कॉमन काढलं तर काय कॉमन काढलं 3 इथे काही 3 to the 6x square 6x square मायनस ओके 2x आणि इथं 4 3 जा 12 4 3 जा 12. ठीक आहे 3 कॉमन काढला आपण 2x square मायनस 2x मायनस 4. ओके 4 to the x चला मायनस 6 चा फॅक्टर 4 to the मायनस प्लस मायनस इंटू प्लस मायनस. ओके आणि मायनस 4 प्लस 2. ओके तर किती कॉमन करावं लागेल आपल्याला या ठिकाणी 3 2x स्क्वेअर मायनस 2x मायनस 4. आता जर याचं स्क्वेअर रूट काढतो म्हटलं ओके लक्षात आलं तर आता इथे जर आपण पुन्हा 2 कॉमन काढतो म्हटलं ओके इथे 2 कॉमन काढतो म्हटलं तर काय राहील इथे ओके 6 येईल पुन्हा आहे. याचे जर फॅक्टर पडले ओके याचे फॅक्टर काय येईल आपल्याकडे याचे जर फॅक्टर पडले इथे 3 ओके ब्रॅकेट 2x स्क्वेअर मायनस 4x प्लस 2x मायनस 4
Okay, so derivative of x is equal to 3. Okay, 2x कॉमन काढा. ओके, 2x कॉमन काढल्यानंतर ब्रॅकेट मध्ये x मायनस 2. ओके, नंतर प्लस 2 कॉमन काढा, x मायनस 2 टू द 4 बिग ब्रॅकेट क्लोज. तो डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू ओके 3. ओके, आता काय करत आहे का कॉमन ब्रॅकेट राहायचं 1 टाइम x मायनस 2. ओके, आणि त्याच्यानंतर मग किती काय करायचं आहे 2x प्लस ओके 2 ब्रॅकेट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x इक्वल टू 3. ओके, आता पहा 2x प्लस 2 आहे इथे मी 2 कॉमन काढतो इंटू 2. ओके, ब्रॅकेट x मायनस 2 आणि x प्लस 1. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 3 टू द 6 x मायनस 2 आणि x प्लस 6 असताना आपण फॅक्टर करू शकलो असतो, डायरेक्टली करू शकलो असतो. ओके, तर आता ट्रेन सिद्ध घ्यावं लागलं. ओके, 12 सिक्स. ओके, मग आता 72 चा मल्टिप्लाय इथे किती आला पाहिजे 6. तर कोणत्या नंबर टेबल मध्ये येते. ओके, किती रिमेन पाहिजे आपल्याला इथे 6. ओके, मग आता इथे काय करू आपण याला मायनस देऊ याला प्लस देऊ. व्हिडिओवर काय आठवलं आपल्याला फॅक्टर साठी आपण याचा मल्टिप्लाय नाही केला. जर मी 6 कॉमन काढला होता, आता 6 कॉमन काढल्यानंतर याचे फॅक्टर बघत होता. पण आपण कशी करून पाहिले कम्प्लिटिंग स्क्वेअर मध्ये जे शॉर्टकट घेतो आपण आहे बरोबर त्या पद्धतीने आपण करायचा प्रयत्न केला. ओके, आता दुसरं जर घेतलं आपण ओके आता इथे पहा 4 टू द मायनस 4 मायनस प्लस 2 म्हणजे तुम्हाला पहिले फॅक्टर पार झाले असते, स्टेप काही कमी झाले असत्या, काही स्टेप कमी झाल्या असत्या, त्याने फॅक्टर पडतं बॅलन्स झालं पाहिजे. ओके, मग आता फॅक्टर पडल्यानंतर ओके काय लिहायचं effect is strictly increasing. If derivative of x greater than 0. कधी ते इंक्रीजिंग राहते 0 पेक्षा डेरिव्हेटिव्ह ऑफ x मोठा राहील. डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा राहील मोठा राहील, का राहील डेरिव्हेटिव्ह ऑफ x चा राहील मोठा राहील. मग fx इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x ग्रेटर दॅन 0. ओके, मग ग्रेटर पार्ट fx इज स्ट्रिक्टली इंक्रीजिंग इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x ग्रेटर दॅन 0. ओके, तर मग ग्रेटर दॅन 0 घेतल्यानंतर काय करू आपण इथे की x मायनस 2 ओके x प्लस 1 ओके ग्रेटर दॅन 0. हा मल्टिप्लाय मध्ये ठेवणं यायचा मल्टिप्लाय करून रिप्लेस डिवाइड होईल ना. मग आपल्याकडे काय उरलं x मायनस 2 x प्लस 1 ग्रेटर दॅन 0. ग्रेटर दॅन 0. ओके, मग ग्रेटर दॅन 0 घेतल्यानंतर इथे काय करायचं ए बी ग्रेटर दॅन 0 ओके implies okay a greater than 0 and b greater than 0 or a less than 0 and b less than 0. b less than 0. ओके, मग आता एक घेतल्यानंतर काय करू आपण इथे एक मायनस 2 ओके ग्रेटर दॅन 0. ओके, बा x मायनस 2 ग्रेटर दॅन 0. ओके, आर ओके x प्लस 1 ते काय घ्यायचं आपल्याला x प्लस 1 ग्रेटर दॅन 0. ओके, मग आता ग्रेटर दॅन 0 ओके पहा दोन्ही कंडिशन आपण ग्रेटर दॅन 0 घेतले. इथे काय करावं लागेल आपल्याला केस घ्यावं लागेल. ओके, इथे सर्वात पहिले आपण काय करू केस 1 घेऊ. केस 1 ओके, केस 1 मध्ये काय करतो आपल्याला x मायनस 2 ग्रेटर दॅन 0 and x plus 1 greater than 0. So x
minus 2 equal to replace plus 2 and plus 1 equal to replace minus 1. Okay, so therefore x greater than minus 1. Okay, case 2. X minus 2 less than 0 and x plus 1 less than 0. So x, okay, less than plus 2 and okay, x less than minus 1. Okay, so therefore x less than minus 1. Hence fx is a strictly increasing part. Hence fx is a strictly increasing formula. Hence fx is a strictly increasing at okay less than minus 1 and x greater than 2. Okay, find the values of x for the following function are strictly increasing important. fx is equal to 2x cube minus 3x square minus 12x plus 6. effective as it is 3. डेरिव्हेटिव्ह फाइंड केला आपण का फाइंड केला डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड केला डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज इक्वल टू 2x क्यूब चा 6x स्क्वेअर ओके माइनस 3x स्क्वेअर चा 6x 12x चा 12 कॉन्स्टंट चा 0 0 घेतल्यानंतर इथे की नाही मी 6 कॉमन काढले होते आणि 6 कॉमन काढल्यानंतर शॉर्टकट फॉर्म्युला विचारायचा प्रयत्न केला आपण बट ओके तर शॉर्टकट फॉर्म्युला आला नाही तर नंतर आपल्याला काय 12 6 करायला पाहिजे होतं 12 6 मायनस 72 ओके हा प्लस माइनस मल्टीप्लाय माइनस 12 6 जा 6 12 जा 72 फॅक्टर पडा माइनस इंटू प्लस माइनस 12 6 जा 72 माइनस 12 मधून प्लस 6 गेले माइनस 6 फॅक्टर पडले असते स्टेप काही कमी झाले असते स्टेप काय झाले असते काही कमी ओके मग आपण काय केलं ओके आपल्या माइंड मध्ये माइनस नाही आला ओके तर काय केलं 3 कॉमन झालं 3 टू द 6 3 टू द 6 3 4 द 12 ओके आता तेच प्रोसेस करू पाहू 2 4 द 8 माइनस 8 माइनस 4 प्लस 2 ओके आन्सर तेवढंच आहे ना ओके मग काय केलं इथे मी 3 माइनस 4x प्लस 2x ओके त्याच्यानंतर 2x कॉमन घेतला x माइनस 2 प्लस 2 कॉमन x माइनस 2 ओके कॉमन ब्रॅकेट राईट 1 टाइम ओके आणि ब्रॅकेटच्या समोरचा 2x सेकंड ब्रॅकेटच्या समोरचा 2x प्लस 2 आता इथे पहा x माइनस 2 हा 2x प्लस 2 आहे तर इथे 2 कॉमन निघते इथे मल्टिप्लाय मध्ये 2 कॉमन काढले तर 3 टू जा 6 तुम्ही इथे घेऊ शकता इथे घेऊ शकता 3 टू जा 6 x माइनस 2x प्लस 1 आणि इथे आपण फॅक्टरायझेशन लावलं होतं तर आन्सर किती आलं असतं x माइनस 2 प्लस x प्लस 1 हे आलं असतं फक्त स्टेप वाईज ओके मग यापेक्षा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग त्यांनीच म्हटलं स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग क्वेश्चन मध्ये दिलंय त्यांनी का एफेक्ट स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे तर एफेक्ट स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे तर मग काय करायचं इफ डेरिव्हेटिव्ह ऑफ x ग्रेटर दॅन 0 डेरिव्हेटिव्ह काय राहील 0 पेक्षा मोठा 6x माइनस 2x प्लस 1 ग्रेटर दॅन 0 6 मल्टिप्लाय इक्वल टू रिप्लेस डिवाइड कंडिशन आहे का इक्वेशन आहे का कंडिशन आहे तर 0.6 0 okay x minus 2x plus 1 so ab greater than 0 implies a greater than 0 and b greater than 0 or a less than 0 and b less than 0 okay इथे आपण or च्या ठिकाणी and देऊ or च्या ठिकाणी काय देऊ आपण and x minus 2 greater than 0 and x plus 1 greater than 0 okay तर मग केस 1 चेक करा x minus 2 greater than 0 and x plus 1 greater than 0 minus 2 equal to replace आता इक्वल टू म्हणता येणार नाही आपल्याला आहे बरोबर ग्रेटर दॅन आहे ना तर माइनस 2 प्लस 2 मध्ये कन्वर्ट झाला प्लस 1 माइनस 1 मध्ये कन्वर्ट झाला ओके तर आता इथे पहा का 2 लहान आहे x पेक्षा आणि इथे माइनस 1 पेक्षा x मोठा म्हणून आपण इथे काय घ्यायचं का माइनस 1 पेक्षा x मोठा आहे म्हणजे तो काही 0 1 2 ओके तर इथे केस 2 पहा केस 1 घेतली आपण केस 2 x माइनस 2 लेस देन 0 आणि x प्लस 1 लेस देन 0 ओके तर आता इथे ओके 2 बिग आहे
ओपनिंग क्लोजिंग तो बिग दाखवते. ओके, कंपॅरिझन साठी या साईनचा वापर होते. ओके, तर पहा -2 +1 -1 टू बिग आहे एक्स पेक्षा म्हणजे स्मॉल आहे. तिथे -1 पेक्षा एक्स लहान आहे. ओके, सो देअरफॉर एक्स less than -1, so hence fx is strictly increasing. fx strictly increasing आहे. reason -1 बिग आहे x पेक्षा आणि x greater than 2. ओके, 2 पेक्षा x बिग आहे. 2 पेक्षा x काय आहे बिग आहे. ओके, बाकी या ठिकाणी काही करायचं नाही, फक्त आपल्याला स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग होतं ते कंडिशन तर आपल्याला काय करायचं होतं दाखवायचं होतं. ओके, राईट.